हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल आणि इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो जे अनएक्सपेक्टेड बिहेवियर होतं तसं झालंय. जे एक्सपेक्टेड बिहेवियर आपण जे अनालिसिस मध्ये अंडरस्टँड केलं तर ते काय आज झालंच नाही. म्हणजे आपला खरं म्हटलं तर माझा पर्सनली पचका झालेला आहे. ठीक आहे, जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर कदाचित त्यांचाही माझ्यामुळे पचका झालेला आहे. सो बेसिकली मला असं वाटलं होतं की आज काहीतरी इराण आणि युएस मध्ये होईल ज्याचा इम्पॅक्ट खरंच मार्केटवरती खूप स्ट्रॉंग होईल. बट बेसिकली तसं काही झालं नाही. 48 आवर जे म्हटलं होतं ट्रम्पने, तो सध्या तरी त्याच्या स्टेटमेंटवरती तरी म्हणजे कायम आहे. कारण आतापर्यंत जेवढं त्याने स्टेटमेंट दिले त्याच्या अगेन्स्ट तो राहिलेला आहे. म्हणूनच मला वाटलं होतं की शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत मार्केटला. सो मंडेला काहीतरी म्हणजे रविवारी रात्री काहीतरी करतंय ट्रम्प आणि मग मंडेला सगळं घोळ होते आपल्या मार्केटचा. तर तसं काही असं वाटत होतं तर तसं काही झालेलं नाही. सो सध्या ट्रम्पने 48 आवर्स जे शांत बसायचा निर्णय घेतला होता तो आता 48 आवर्स नंतर काय ट्रम्प करतोय काही कोणाला सुद्धा माहीत नाही. बट निफ्टीमध्ये मुवमेंट तर दिली आजच्या आज. निफ्टीमध्ये मुवमेंट तर दिली. ह्या कॅन्डल नंतर जे एक्सपेक्टेड होतं तशी तर मोमेंटम दिलेली आहे. ओके, सो लेट्स गो टू फॉर द लोअर टाइम फ्रेम अनालिसिस. सो बेसिकली जर बघितलं आपण, सो आत्ता तरी मार्केटला जो सध्या रिसेंट रेजिस्टन्स जो होता, रेजिस्टन्स कोणता होता तर हा रेजिस्टन्स होता. ठीक आहे, मी थोडस हे डिलीट करतो. अवरली आपण अनालिसिस करूया. अवरली इट कुड बी द व्हेरी गुड आयडिया. इट कुड नॉट बी, इट शुड बी. ओके, I hope you will understand very well what I'm trying to say. Look, so this is one of the resistance zone. Why I'm calling this kind of resistance zone? कारण जर समजा तुम्ही बघितलं, this one is a support. एकदा मार्केट टच केलं अप गेलं, दुसऱ्यांदा मार्केट टच केलं अप गेलं, पण सस्टेन नाही केलं, डायरेक्ट गॅप डाऊन झाला म्हणजे खाली आला. देन परत त्या रेजिस्टन्सचा ब्रेक करून काय केलं त्यानं, वरती क्लोजिंग दिली. आणि ही वरती क्लोजिंग झाल्यावरती असं दिसतंय की खरंच खूप स्ट्रॉंग क्लोजिंग झाली. म्हणजे इथं अजून बायर साईड होतील, त्या सगळ्यांना परत घालवलं. म्हणजे ह्या 22,000 म्हणजे जवळपास 23,000 ह्या झोनला, ठीक आहे, एक सपोर्ट रेजिस्टन्स असा खेळ चालू होता निफ्टीचा. सो बेसिकली जर आपण व्यवस्थित बघितलं तर आता काय झालं, जेव्हा याचा रेजिस्टन्स म्हणजे सपोर्ट जो ब्रेक झाला त्यानंतर जेव्हा परत त्या लेवलला टच करायला गेलं तर तिथून परत डाऊनसाइड मोमेंटम आली होती. आणि आता परत काय चाललंय, हे जी रिॲक्शन दिसते ती सेम रिॲक्शन इथं सुद्धा झाली होती. ठीक आहे, आता परत तो काय करतोय की हा रेजिस्टन्स जो होता तो ब्रेक करण्याचा ट्राय करतोय. सो गॅप थेरीचा जर समजा कोणी अनालिसिस म्हणजे बघितलं नसेल, कोणी व्हिडिओ बघितला नसेल, सो प्लीज चेकआउट करा. आता इथे आपल्याला काय दिसतंय, गॅप दिसते अवरली डिमांड झोनचा, सप्लाय झोन मध्ये. ठीक आहे, सो आता ह्याच्यामध्ये जर समजा प्राइस मध्ये मोमेंटम, देन प्राइस मध्ये जर समजा बाईंग चांगलं असेल तर प्राइस डीपली एकदम येऊ शकते आणि प्राइस जी आहे ती ह्या फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ह्या झोन मधनं ऑर एल्स ह्या झोन मधनं म्हणजे 1, 2, 3 जर प्राइस डीप आली तर ह्या दोन्ही पैकी एका ठिकाणपासून प्राइस मध्ये रिॲक्शन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, म्हणजे डाऊनसाइड मोमेंटम परत कंटिन्यू चालू होईल. आणि जर समजा प्राइस मध्ये बायर्स खूप वीक असतील, सेलर्स स्ट्रॉंग असतील, आता कॉल रायटिंग पुट रायटिंग काय झाले मला माहित नाही सध्या, उद्यासाठी म्हणजे संध्याकाळी जाताना काय एक्झॅक्टली केलेलं आहे त्यांनी माहित नाही आपल्याला. बट जर समजा प्राइस डीप जास्त आली नाही, ज्या पद्धतीनं मला हे कॅन्डल दिसतात कदाचित प्राइस डीप येऊ शकते. जर समजा आलीच नाही तर इथं जे मार्किंग केलंय आपण ह्या लेवलला, याचा जो ओपन आहे ना, हिथूनच मग प्राइस मध्ये डाऊनसाइड मोमेंटम रिॲक्शन जी येणार आहे डाऊनसाइडची ती हिथून आली पाहिजे, जेणेकरून जेवढे काय बायर्स ह्याच्या ब्रेकआउटला एंटर झाले त्या सगळ्यांचा एसएल एका दणक्यात उडवणार. ठीक आहे, मला स्ट्रक्चर सध्या निफ्टीमध्येच तशा पद्धतीचं दिसते. ठीक आहे, ही गॅप थेरी. सो बेसिकली जर 4 आवर किंवा डेलीला बघितलं तर असं प्राइस ऍक्शन आपल्याला काहीतरी दिसते. सो आपण काय करतो, या कम्प्लीट झोनला मार्किंग करतो. ऍग्री, कम्प्लीट झोन मार्किंग झाला आणि हा सेलिंग झोन आहे. आता हे सेलिंग झोन का दिसते बघा, ही ग्रीन कॅन्डल, ही बेस कॅन्डल आणि ही जी रेड कॅन्डल आहे. आता
सिंपल गोष्ट आहे. आपण हे कन्सिडर केलं पाहिजे, ही रेड जी कॅन्डल आहे, मी आता 4 अवरचा टाइम फ्रेम म्हणजे क्लिक सिलेक्ट केलेला आहे. हे जी रेड कॅन्डल आहे ना, ही जर समजा इथं ओपन न होता मी हे कन्सिडर करतो की ती ह्या लेवलला ओपन झाली, ह्या विकच्या बरोबर जवळ ओपन झालेले, आणि ही रेड कॅन्डल इथं ओपन होऊन मग इथं खाली जाऊन इथं क्लोज झालेली, मी असं कन्सिडर करतो. म्हणजे जवळपास एक इव्हिनिंग स्टार दिसेल सगळ्यांना, इव्हिनिंग स्टार, बरोबर. माझ्यासाठी हा काय झाला, सप्लाय झोन झाला. आपल्यासाठी काय झाला, हा सप्लाय झोन झाला. सो ह्या सप्लाय झोनला आपण काय नेहमी करतो की ही जी वीक आहे ना, ह्या वीकच्या जर असं वरती आपण काय करतो, म्हणजे सप्लाय झोन म्हणजे सेलिंग साईडला असेल तर जर असं खाली आपण काय करतो, एंट्री प्लॅन करतो. सो बेसिकली मी आता व्हेरी कन्झर्वेटिव्ह एंट्री प्लॅन केली ती ह्या लेवलला केलेली. सो जेव्हा कधी आता मार्केट इथे टच करेल, आता जर समजा बघितलं तर इथे थोडेसे सेलर्स ऍड झालेले आहेत, त्याचबरोबर बायर्स पण खूप सध्या खाली दिसत आहेत. ठीक आहे, हॅमर झाली. आता प्राइस मध्ये इथे जे बाईंग येणार ते कशा पद्धतीचं येते ते आता आपल्याला बघणं गरजेचं आहे, की उद्या साईडवेज जाते इथे कुठेतरी, इथे साईडवेज वगैरे जाते का. साईडवेज गेलं तर मग कंपल्सरी फिक्स आहे की हे जे बाईंग होतं ते फेक बाईंग होतं. ठीक आहे, हे जे बाईंग होतं ते फेक बाईंग होतं. कारण जर समजा ह्याच्यानंतर प्राइस मध्ये हॉल्ट आला, हॉल्ट इन द सेन्स खूप कमी हळूहळू बाईंग आले ना, तर याचा अर्थ समजायचा हे बाईंग कम्प्लीट फेक होतं. रिटेलर्सना एंटर करण्यासाठी हे बाईंग क्रिएट केलं होतं. सो रिटेलर्स ट्रॅप होणार, ह्या झोन मधनं रिएक्शन येणार आणि हा झोनचा परत ब्रेकडाऊन होणार, असं प्रोबॅबिलिटी मला निफ्टीमध्ये सध्या दिसते. ओके, सो बी रेडी फॉर द टुमॉरोज मार्केट. हा, निफ्टीमध्ये सध्या हा जो झोन आहे ना, ह्या झोन मध्ये प्राइस राहिली पाहिजे. सध्या निफ्टी 22,000 21,000च्या झोन मध्ये आहे. इट इज वेल अँड गुड. अजून तरी तो झोन तुटलेला नाही. ओके, सो मार्क द लेवल फॉर द निफ्टी. लेट्स गो विथ द बँक निफ्टी. सध्या आज प्राइस मध्ये ऍक्शन खूप चांगली आलेली आहे. सेम तसंच बघा बँक निफ्टी मध्ये पण. लेट्स गो फॉर द 4 अवर. काही सुद्धा फरक नाहीये बँक निफ्टी मध्ये. अगेन दिस इज कुड बी वन ऑफ द सप्लाय झोन. येस दिस इज वन ऑफ द सप्लाय झोन. प्राइस मधून रिएक्शन ही तर येऊ शकते जर प्राइस डीप आली तर. या लेवलला एंट्री, या लेवलला एसएल. ठीक आहे, सेम तसंच निफ्टीमध्ये जसं सांगितलं, ही प्राइस इथं ओपन न होता मी कन्सिडर करते की ह्या लेवलला ओपन झाली आणि इथून ती इथपर्यंत माझी रेड कॅन्डल टोटल अशी मी कन्सिडर करतोय. ठीक आहे, जेव्हा बघा ह्या लेवलला आली, हा टोटल झोन होता, ह्याच्या मिड पॉइंटला येऊन त्यानं काय केली, रिएक्शन दिली. सो इट डिपेंड्स. ओके, ते नाही सांगू शकत आपण ही मिड पॉइंटला येईल का काय. आपण आपली कन्झर्वेटिव्ह एंट्री ह्या वीकच्या थोडस इथं एंट्री ठेवायची बास. एंट्री मिस झाली, डझंट केअर, ट्रेड क्लोज करायचा, दुसरी अपॉर्च्युनिटी चेक करायची. एंट्री मिस झाली म्हणून पळत जाऊन मग परत इथं कुठेतरी एंट्री घ्यायची नाही. आणि जर समजा इथं तुम्ही एंट्री घेतली असती आणि चुकून जर समजा उद्या गॅपअप झाला असता इथं, तर काय केलं असतं. इंडियन मार्केट आहे भाऊ, इंडियन मार्केटमध्ये काही होऊ शकतं. लाईक गॅपअप गॅप डाऊन व्हायला लागले सध्या. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये सुद्धा माझ्यासाठी लेवल तेच आहेत. सध्या रेजिस्टन्स तोडलेला आहे त्याने, वरती क्लोजिंग दिलेलं आहे, कॅन्डल खरंच खूप चांगल्या झालेल्या आहेत. लेट्स सी व्हॉट विल बी हॅपन. ब्रेकऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे ऑलरेडी. सो इथून मला डाऊनसाइड रिएक्शन पाहिजे आणि बँक निफ्टी मला काही दिवसात ह्या ओरिजिनला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पाहिजे इन द सेन्स बँक निफ्टी इथे येण्याची शक्यता जास्त आहे. आणि ह्या लेवल पासूनच एक्झॅक्टलीच तिथनं रिएक्शन आली पाहिजे. इथं वाटल्यास साईडवेज जाऊ दे, इथे लिक्विडिटी क्रिएट करू दे. जेव्हा लिक्विडिटी हंटिंग होईल ना ह्या लेवलला, तेव्हा बँक निफ्टी डायरेक्ट हिथं गॅप डाऊन होऊन ना अशी डायरेक्ट ओपन देणार आहे. कदाचित यार तिथपर्यंत वॉर संपलेलं असू दे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मला इन्व्हेस्टमेंट करता येईल. ठीक आहे, सो मार्क द लेवल फॉर द बँक निफ्टी. लेट्स सी द HDFC बँक. चांगली रिएक्शन आली सगळ्या झोन मध्ये, म्हणजे सगळ्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये चांगली रिएक्शन आली. याचं रिझन पण आहे की गव्हर्नमेंटने जे काही डेटा म्हणजे पब्लिश केला आपल्या इंडियन मार्केटचा टोटल. ठीक आहे, सो इट इज अ व्हेरी वेल अँड गुड. ठीक आहे, सो त्यामुळे आज मार्केटमध्ये थोडीशी ते बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेलं आहे. बट याचा अर्थ असा नाही की इथनं बुलिश मोमेंटम कंटिन्यूस आहे. पण प्राइस मध्ये बघा, प्राइस तुम्ही व्यवस्थित बघा, ज्या पद्धतीचं सेलिंग झालेलं आहे, ज्या पद्धतीचं आता सेलिंग व्हायला लागली, इथं तुम्हाला RSI डायव्हर्जन झालेला दिसेल.
प्राइस मध्ये आता इथनं अपमूव येण्याचे चान्सेस आहेत. हा झोन खरंच खूप चांगला आहे, सगळ्यांनी मार्किंग करून घ्या. या झोन मध्ये प्राइस येणार. ठीक आहे, झोन खरंच खूप चांगले आहेत, प्राइस ऍक्शन खरंच खूप चांगले आहे. फक्त वॉरच्या सिच्युएशन मुळेच फक्त गडबड आहे, नाहीतर प्राइस खरं 30, 40, 15% डाऊन स्टॉक्स आहेत. कोरोना नंतर एवढा मोठा चान्स परत कधी मिळणार नाही लवकरात लवकर. ठीक आहे, सो बी रेडी फॉर ऑल द पॉसिबिलिटीज. सो एचडीएफसी माझ्यासाठी तर उद्या लेट सी की मला वाटतं इथनं परत डाऊनसाइड आलं पाहिजे. ओके, अवरली चेक करूया मला जरा. येस, इथून डाऊनसाइड तर आलं पाहिजे ह्या लेवल पासून. ह्या लेवल पासून जर समजा इथून नाही आलं तर ह्या ओरिजिन पासून तर फिक्स आहे, पण इथनं आलंच पाहिजे डाऊनसाइड. ठीक आहे, इट इट शुड म्हणजे यायलाच पाहिजे ते, त्याच्यामध्ये काही मला दुसरं काही दिसत नाही. आलं तर पाहिजेच. एचडीएफसी सेम फॉर द आयसीआयसीआय एज वेल. आयसीआयसीआय मध्ये सुद्धा चांगली रिएक्शन आली. मी आयसीआयसीआय मध्ये ह्या लेवलची वाट बघतोय. आता आयसीआयसीआय काय करेल, कदाचित जर उद्या चांगलं गॅपअप वगैरे होईल, इथं टच करेल आणि डाऊन साइड होईल. उद्या गॅपअप होऊ शकतो आयसीआयसीआय मध्ये. गॅपअप होऊन ना ह्या लेवलला, ह्या सप्लाय झोनला टच करेल आणि मग डाऊन साइड परत येईल. आणि जेव्हा इथे लिक्विडिटी क्रिएट करेल ना, म्हणजे इथं जरा साईडवेज जाईल, अचानक काय करेल तो डायरेक्ट डाऊन साइड येईल, इथे एक हॅमर करेल आणि मग आयसीआयसीआय मध्ये अपमूव्ह कंटिन्यू. ओके, सो व्हिडिओ व्यवस्थित बघा. जर कोणी व्यवस्थित मन लावून जर बघत असेल ना, खरंच अनालिसिस व्यवस्थित बघा, तुम्हाला कळेल की प्राइस ऍक्शन मध्ये जेव्हा मार्केटला एक पर्टिक्युलर डायरेक्शन सेट करायची असते, ठीक आहे, वरती जायचं असतं ना, जर समजा एका डाऊनफॉल नंतर चांगल्या, तर मार्केट अशा पद्धतीची प्राइस रिएक्शन करतो, हे दिसेल तुम्हाला. ठीक आहे, असं हळूहळू हळू सेलिंग करते, चांगलं बाईंग होते, परत थोडंसं सेलिंग होते, परत बाईंग होते. म्हणजे जेवढे जेवढे रिटेलर्स एंटर होते त्या सगळ्यांचा परत एसएल खाल्ला जातो, परत थोडंसं बाईंग दाखवलं जातो, परत सगळ्यांचा एसएल खाल्ला जातो. आणि जेव्हा मेन पॉइंटला आयसीआयसीआय वरती जाणार आहेत, तेव्हा ऍक्च्युली रिटेलर्स एंटर्ड नसतात. रिटेलर्स घाबरलेले असतात एसएल मुळे, जसे मी आज घाबरलो बीएससी मध्ये एंटर होण्यासाठी. ठीक आहे, सो तसंच लेट सी वेअर इज द एसबीआय लाईफ इन्शुरन्स. चांगले प्राइस ऍक्शन बघा, हे असं आहे. ह्या झोन मधनं रिएक्शन आली, हे असं आहे. म्हणजे इथनं रिएक्शन आली, इथं नंबर ऑफ बायर सेंटर झालाय, सगळ्यांचं एसएल खाऊन बघा, काय जबरदस्त रिएक्शन आले यार. काय बोलायचं आता, मस्तच रिएक्शन आली. सेम ह्या लेवलला सप्लाय झोन आहे. एसबीआय लाईफ जर इथपर्यंत जर जात असेल उद्याच्या उद्या, तर इथनं डाऊन साइड आलं पाहिजे यार. ओके, या लेवल पासून डाऊन साइड तर आलंच पाहिजे. गो फॉर द रिलायन्स. रिलायन्स मध्ये आज चांगलं म्हणजे सप्लाय सेलिंग चांगलं होतं. ऑलमोस्ट 48.50 पॉईंट रिलायन्स पडलाय. मी म्हटलं होतं तरी रिलायन्स पडला पाहिजे. मला इथं प्राइस ऍक्शन एवढी झालेली आवडलेली नाहीये चांगली, खरं म्हटलं तरी. ह्या लेवलला अशी प्राइस ऍक्शन एक्सपेक्टेड नव्हतं. इथे ह्या झोनला जर झाले असते ना, आयला लय कन्फर्म होतं मी की इथं खरंच भारी रिएक्शन झाले. बट बेसिकली ह्या झोन मधनं रिएक्शन येते की ह्या विकली झोन मधनं येते, सो हे आता बघणं इम्पॉर्टंट राहील. ओके, सो रिलायन्स मध्ये लेवल्स कन्फर्म आहेत, अजून त्याच आहेत माझ्यासाठी. 1200, 1300, देन त्याच्यानंतर 1600 ह्या लेवल माझ्यासाठी. 1600 नाही, 1160, सॉरी. हे 1200, 1300 लेवल, 1100 म्हणजे 1100 ची लेवल, हे माझ्यासाठी अजून सुद्धा रिलायन्स मध्ये त्याच लेवल्स आहेत. एचडीएफसी मध्ये जे मार्किंग केलेले आहेत त्याच लेवल्स आहेत. आयसीआयसीआय मध्ये सुद्धा तेच लेवल्स आहेत. ओके, बीएससी मध्ये मी सांगतो तुम्हाला मी काय झालं होतं. बीएससी बघा, हे माझं अनालिसिस आहे. 15 मिनिटाला मी टाइम फ्रेम घेतलं होतं. सो 15 मिनिटाला मला काय दिसलं. सो बेसिकली ही आजची डेट, इथून ऑलरेडी इथपर्यंत अप झालं होतं. मला इथनं जरा शंका आली की यार ऑलरेडी एवढं अप गेले, अजून इथनं अप जाऊ शकतो का. जेव्हा त्याने हे प्राइस ऍक्शन क्रिएट केलं ना, म्हणजे इथं साईडवेज गेलं बघा, ह्या लेवलला साईडवेज गेलं. साईडवेज गेलं, इथं नंबर ऑफ बायर्सला एंटर केलं, ह्या लेवलला सगळ्यांचे एसएल ठेवले आणि सगळ्यांचा एसएल हंट केला. एसएल हंट केल्यानंतर ज्यावेळी ही कॅन्डल झाली त्यावेळी मी कन्फर्म झालो की यार इथनं बाईंग येऊ शकतं. ठीक आहे, इथनं बाईंग येऊ शकतं आणि ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं असं प्रोबॅबिलिटी होती. आजच येईल मला वाटलं नव्हतं. जर समजा आज जर समजा आलं नसतं ना, आणि उद्या जर म्हणजे रात्रीच्या अचानक मध्ये जर काही इराणच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलं असतं, युएसने जर केलं असतं, तर उद्या डायरेक्ट गॅप डाऊन होतं. मग मग मला मग काय सुचलं नसतं, म्हणजे सुचलं नसतं परत, आणि मग माझा एक ट्रेड फेल गेला असता. सो काय झालं,
तो बेसिकली आजच त्याला रिएक्शन आली आणि इथं जे सप्लाय झोन होता त्याला टच करून बघा कसली उलटी म्हणजे शूटिंग स्टार क्रिएट झालेली आहे. ठीक आहे. सो फोमो मध्ये मी एंट्री म्हणजे मिस केली खरं सांगायचं झालं तर फिअर ऑफ लॉस मुळे मी आणि जे काही सिच्युएशन आहे आणि आधीचे जे ट्रेड्स मी प्रॉपर असताना सुद्धा माझं फक्त ह्या वॉर सिच्युएशनमुळे ट्रम्पच्या कमेंटमुळे गॅप अप आणि गॅप डाऊन झाल्यामुळे माझे एसएल हंड झालेत ना, फक्त त्या गोष्टीमुळे मी एंटर झालो नाही. फक्त तेवढीच गोष्ट होती. कारण इथे जे प्राइस ऍक्शन एक्सपेक्टेड होतं ते प्राइस ऍक्शन एक्सपेक्टेड म्हणजे इथे प्राइस ऍक्शन झाली. ठीक आहे. इवन जरी समजा तुम्ही इथं एंटर झाला नसता तरी ह्या लेवलचा ब्रेकअप सॉरी ब्रेकआउट आला होता ह्या कॅन्डलने केला होता तेव्हा ह्याच्या रिटेस्टला सुद्धा एंटर होऊ शकलो असतो मी. इथे सुद्धा चान्स मिळाला होता. सो बट मी मिस केला. ओके, लेट सी अपॉर्च्युनिटी परत येत राहतील. हा पण एक नक्की की जर समजा तुम्हाला एंट्री मिळत असेल आणि तर यार म्हणजे माझ्यासारखी तर चुकी करू नका. एंट्री घ्या भलेही एस एल लागू दे. सो आता जी ही ग्रीन कॅन्डल झाली ना, बाप 130 पॉईंटची कॅन्डल आहे. मी काल प्रेडिक्ट केलं होतं की इथून ते इथपर्यंत तरी मोमेंटम येणार बीएससी मध्ये. ठीक आहे. प्रेडिक्शन असतं एक. पण बेसिकली जर तसं बघितलं तर असे प्राइस ऍक्शन एचडीएफसी मध्ये खूप झाले आणि एचडीएफसी ह्या लेवलच्या वरती जाण्याचा प्रयत्न म्हणजे झालंच नाही आणि ते हितनंच असं डाऊन साईड आलं होतं बघा तुम्ही जर एचडीएफसी मध्ये. सो इट्स अ प्रोबॅबिलिटी, काही होऊ शकतं. हा, या सप्लाय झोन पर्यंत गेलं आणि आता हितनं रिएक्शन तर आली पाहिजे. आता उद्या काय करते बघा. इथं डायरेक्ट रेड कॅन्डल ऍटलीस्ट हे अर्ध्या कॅन्डल पेक्षा जास्त म्हणजे ऑलमोस्ट 70% ही कॅन्डल उद्या संपवली पाहिजे किंवा इथं थोडंसं साईडवेज जाऊन मग परवा तरी संपवली पाहिजे. सर तसं तरी झालं पाहिजे. ठीक आहे. सीडीएसएल पण दाखवतो हाऊ आय डन द अनालिसिस. सीडीएसएल मध्ये सध्या सेम तो पण सप्लाय झोन मध्ये टच केलेला आहे. ट्रेंड लाईन सपोर्ट करतोय आणि सीडीएसएल मध्ये ह्या लेवलला सध्या बाईंग आहे म्हणजे इथे खाली खूप डाऊन साईडला. हे सांगण्यासारखं नाही आहे बट मी सध्या जरा अनालिसिस करतोय काही स्टॉक सोडून जर मला इंट्राडे मिळत असेल तरची गोष्ट करतो. ओके. आय होप इंडियन मार्केट अनालिसिस मधले तुम्हाला जर काही पॉईंट समजत नसेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये ऍड करा, विचारा. मी नक्कीच तुमचे क्वेरीज क्वेश्चन्स क्लिअर करण्याचा ट्राय करेन जेवढं मला माझ्या 4 वर्षाच्या ट्रेडिंग अनालिसिस मध्ये मला जेवढं कळालं तेवढं तर मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. So please like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you. Tata. Bye bye. Take care.